आज आपण कोटक एज्युकेशन फाउंडेशन प्रस्तुत इकोज ऑफ टुमॉरो कथाकथन स्पर्धा सन 2024-25 वन वर्ड वन स्टेज कल्पनाशक्ती संवाद आणि शिक्षणाची एक अद्भुत स्पर्धा आहे। याची पात्रता आपण पाहूया। भारतातील आणि जगभरातील प्रादेशिक माध्यमाच्या शाळा यात सहभागी होऊ शकतात। बघा, भारतामधील सर्व शाळा, महाराष्ट्र भारतामधील सर्व शाळा आणि जगभरातील देखील प्रादेशिक माध्यमाच्या शाळा यात सहभागी होऊ शकतात। कनिष्ठ श्रेणी म्हणजे इयत्ता 5वी आणि 6वी चे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात। तर वरिष्ठ श्रेणी इयत्ता 7वी ते 8वी चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। इयत्ता 5वी आणि 6वी साठी थीम असणार आहे कल्पनारम्य जग, विषय न पाहिलेले जग, विषय असणार आहे न पाहिलेले जग इयत्ता 5वी आणि 6वी साठी। 7वी आणि 8वी साठी विषय असणार आहे थीम असणार आहे उद्याचे जग, उद्याचे जग कसे असणार आहे, तो विषय असणार आहे 2050 चे जग म्हणजे भविष्य। 15 जानेवारी 2025 पर्यंत तुमचा व्हिडिओ एंट्री सबमिट करा। म्हणजे आपला जो व्हिडिओ असणार आहे जो आपल्याला अपलोड करायचा आपल्याला गुगल फॉर्मवर, तो 15 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे। तुमच्या एंट्री सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा। म्हणजे मी तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। आकर्षक बक्षिसे मिळवा, टॅब आणि इतर बक्षिसे, यामध्ये भरपूर अशी बक्षिसे आहेत। टॅब आणि इतर बक्षीस देखील भरपूर आहेत। सूचना काय या ठिकाणी आपण पाहूया। तुम्ही कथन करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करा। म्हणजे तुम्ही कथाकथन करताना, विद्यार्थी कथा करताना व्हिडिओ रेकॉर्ड करावा। व्हिडिओ हा MP4 MOV AVI फॉर्मॅट मध्ये असावा। आपला जो व्हिडिओ हा MP4 मध्येच असतो बघा। व्हिडिओ कालावधी 3 ते 4 मिनिटाचा असावा। सादरीकरणाची भाषा इंग्रजी असावी। बघा, आपण जो सादरीकरण करणार आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, त्याची भाषा इंग्रजी असावी। रेकॉर्ड केलेला व्हिडिओ गुगल फॉर्म मध्ये दिलेल्या लिंकवर अपलोड करावा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। आपला तो व्हिडिओ त्या ठिकाणी गुगल फॉर्म मध्ये लिंकवर अपलोड करा। या ठिकाणी मूल्यांकन निकष काय बघा, कथा सादरीकरण, स्पष्टता, रचना, व्हॉइस मॉड्युलेशन, टोन, पिच आणि भावनांचा प्रभावी वापर, सर्जनशीलता, कल्पना, मौलिकता आणि प्रॉप्सचा आकर्षक वापर करावा। सहभागासाठी मार्गदर्शक सूचना तुमच्या शैक्षणिक पुस्तकातून, मग आपला जो व्हिडिओ घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटाचा, तो आपल्या शैक्षणिक पुस्तकातूनही चालेल, इतर कथा पुस्तकेमधून चालेल, स्वलिखित असेल, स्वनिर्मित असेल, त्यापैकी तुम्हाला आवडणारी कथा निवडा। तुमची कथा लक्षात ठेवण्यास आणि सांगण्यास सोपी असल्याची खात्री करा। बघा, त्याची भाषा सोपी असावी, साधी असावी। कथा अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही कथेचा शेवट बदलू शकता। बघा, आपल्याला तो अधिकार दिलेला आहे। आपली कथा मनोरंजक होण्यासाठी आपण त्याचा शेवट बदलू शकतो। तुमची कथा 3 ते 4 मिनिटात सांगा। बघा, 3 ते 4 मिनिटाचा कालावधी आहे। मोठ्याने आणि स्पष्ट बोला, समजण्यास सोपे शब्द निवडा। तुमची कथेशी जोडणारे पोशाख कपडे परिधान करा। म्हणजे आपण स्वतः जर व्हिडिओ बनवत असाल, विद्यार्थी त्याचे पात्र घेत असाल, तर त्याचे पोशाख कपडे जसे तुमच्या कथेशी जोडणारे पोशाख आणि कपडे परिधान करा। तुमची कथा सांगताना प्रॉप्स, लाईट, साऊंड इफेक्टचा वापर करा। रेकॉर्डिंग करताना तुमच्याकडे पुरेसे प्रकाश असल्याची खात्री करा आणि मागे आवाज होणार नाही याची खात्री करा। म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो उत्कृष्ट दर्जाचा व्हिडिओ असला पाहिजे। लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद घेणे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी तुमचे कथाकथन कौशल्य सादर करणे हा महत्त्वाचा भाग आहे। बघा, आपल्याला यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, एक आनंद मिळवायचा आहे। म्हणजे आपल्याला आपण इयत्ता 5वी ते 8वी वर्गातील विद्यार्थी यामध्ये सहभागी घेऊ शकतात। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।